नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता तुम्हाला जे काही तुमच्या पिकाची तक्रार कशा प्रकारे नोंदवायची आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ पाहणार आहे। तर तुम्हाला तक्रार करताना कोणत्या चुका करायची नाही, तक्रार कशा प्रकारे करायची आहे। सर्वात पहिले हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून गेट्स म्हणून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता सुरू ठेवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर प्रस्थापित करा। इथे तुम्हाला मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर खाली तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकण्याचा एक ऑप्शन येईल, ते तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आपण OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP इथं सेंड झालेला आहे। तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल, तर 6 अंकी OTP आल्यानंतर इथं टाकायचा आहे। जर OTP आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट OTP सुद्धा करू शकता। तर आपल्याला OTP इथं आलेला आहे, तर OTP आपण इथं एंटर करून घेणार आहेत। त्यानंतर इथं खाली एक ऑप्शन दिसेल तुम्हाला व्हेरीफाय करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ही प्रोसेस करायची आहे। तर इथं तुम्हाला ज्या कोणी शेतकऱ्यांचं तुम्हाला करायचं आहे तर इथं त्यांचं नाव वगैरे तुम्हाला दिसेल। तर आता तक्रार करताना कोणत्या चुका करायची नाही। तर आता नवीन प्रोसेस आलेली आहे जी की ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सर्वात पहिले तुम्हाला तुमचे जे काही पॉलिसीज तुम्ही इथून चेक करू शकता, प्रीमियम कॅल्क्युलेशन, ग्राहक सेवा, त्याचप्रमाणे इथं अन्य सर्वमधील इतर पॉलिसीज शोधू तुम्ही इथून शकता। तर आता आपल्याला तक्रार करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला पीक नुकसान सूचना एकही ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करण्यासाठी येऊन जाईल। तर इथं आपलं जे काही स्टेट आहे तर महाराष्ट्र आहे, तर इथं आपण महाराष्ट्र इथं सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर आता तुम्ही जो विमा भरलेला आहे ते खरीप आहे की रब्बी आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर इथं खरीप आणि रब्बीचा दोन्हीचा समावेश आहे। जर आता आपल्याला रब्बीचा क्लेम करायचा आहे तर आपण रब्बीवरती सिलेक्ट करणार आहे। जर तुम्हाला खरीपचं सिलेक्ट करायचं असेल तर खरीपवरती तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। तर आता खरीपवरती आपण जे काही रब्बीचा क्लेम करणार आहे तर रब्बीवरती सिलेक्ट करणार आहे मी। त्यानंतर 3 नंबरचं जे काही ऑप्शन आलेलं आहे ते योजना, जर आता आपण जे काही पीक विमा भरलेला आहे ते प्रधानमंत्री फसल विम्याच्या माध्यमातून भरलेला आहे अगदी ₹1 त्यावरती क्लिक करणार आहे। जर तुम्ही फळ विभागाचा जर करायचा असेल क्लेम तर तुम्हाला हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा आपण भरलेला आहे, फळ विभागाचा जर भरलेला असेल ते ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर वर्ष तुम्हाला इथं दाखवून येतील। आता 2024 जे की मागच्या महिन्यामध्ये आपण जे काही भरलेलं आहे तर त्यावरती आपण सिलेक्ट केलेलं आहे। तर तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे। सर्व भरल्यानंतर माहिती पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल। याआधी आपण तक्रार नोंदवली नाही त्यामुळे अशा प्रकारचं दाखवत आहे। नवीन पीक नुकसान सुरू करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर ज्यांनी आता नवीन करायचं आहे फ्रेश त्यावरतीच्या क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं माझी थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे। तर इथं तुम्हाला तुमच्या पॉलिसीची ID तुम्हाला इथे दिसेल, कोणती पीक तुम्ही टाकलेले आहे व तुम्हाला कोणत्या तारखेला तुम्ही पीक विमा भरलेला आहे ते तुम्हाला इथे दिसेल। तर या एरोवरती जे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील जे की तुम्ही पीक विमा काढलेला आहे। आपण चना आणि गव्हाचा केलेला आहे। तर एखाद्यावरती तुम्हाला इथे चेकबॉक्स दिसेल, या चेकबॉक्सवरती मी क्लिक करणार आहे। चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला चेकबॉक्सवरती एखाद्या क्लिक करायचं आहे। तर इथे चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आता आपण खाली गव्हाचा केलेला आहे, पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं थोडं टायमिंग घेईल। त्यानंतर इथं तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल। तर आता आपल्याला जे की इथं नवीन अपडेटनुसार इथं जे काही पातळी आलेली आहे नुकसान पातळी, तर आता तुम्हाला इथं विचारण्यात येईल की तुम्ही तुमच्या फक्त एकाच्याच शेतामध्ये नुकसान झालेलं आहे का। जर शेतकऱ्यांच्या जर आजूबाजूच्या जर झालेलं असेल तर मल्टी इथे सिलेक्ट करायचं आहे। जर तुमच्या स्वतःच्याच झालेलं असेल तर इंडिव्हिज्युअलवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पिकाची अवस्था, जर सर्वांच्या शेतात झालेलं असेल तर खालच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पिकाची अवस्था आपल्याला स्टँडिंग क्रॉपच राहू द्यायचं आहे। त्यानंतर घटना निवडामध्ये तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन दिसतील, कशामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं आहे, ढगफुटीमुळे, चक्रीवादळामुळे व आगीमुळे किंवा अदर्स, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर घटनेचे दिनांक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे, कोणत्या तारखेला नुकसान झालेलं आहे। त्यानंतर घटनेचा जो काही वेळ आहे ते तुम्हाला इथं वेळ तुम्हाला इथं टाकायचं आहे, AM आहे की PMला झालेलं आहे तर तुम्हाला इथं टाकायचं आहे AM झालेला का PM, ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल। AMला झालेलं असेल तर AMला, PMला झालेलं असेल तर PMला, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर किती टक्केवारीमध्ये झालं, 70 झालं की 75 झालं ते तुम्हाला इथं टाकून
समाविष्ट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता जर तुम्ही इथं मल्टी जर केलं तर तुम्हाला अशा प्रकारचं दिसत आहे. इंडिव्हिज्युअल जर केलं तर इथं जे काही याचे जे काही ऑप्शन आहे तिथं चेंज होतील. ज्यामध्ये आगीचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इथे सिलेक्ट केल्यानंतर इथं जे काही आपण दुष्काळ इथं सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला काही शेतातली खाली आल्यानंतर इथं तुम्हाला इमेज अपलोड करायची आहे. तर इथं आपण जे काही इमेज इथं अपलोड केलेली आहे तर इथं तुम्हाला जे की क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला असं दाखवेल. तर इथं समाविष्ट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं अपलोडिंग सुरू झालेली आहेत. तर इथं अपलोडिंगसाठी थोडं इथं टायमिंगसुद्धा लागू शकतो. तर तुम्ही मल्टीमध्ये जर केलं तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येतील. जर इंडिव्हिज्युअल जर केलं तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर इथं जे काही तुमची माहिती यशस्वीरित्या सक्सेसफुल इथं झालेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. होमवर जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच प्रकारे इथं तक्रार नोंदवायची आहे. तर आपण एक जी तक्रार इथं केलेली आहे त्याचप्रकारे एक अर्जाची दखल केलेली आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला जे काही नवीन सूचना त्याचप्रमाणे इथं पुन्हा जाऊन जी काही आपण गव्हाची केली होती तर आता आपल्याला चण्याची करायची आहे, जी काही हरभऱ्याची आहे. त्याचप्रमाणे मी ती संपूर्ण डिटेल्स इथं भरून माहिती घेत आहे. त्याचप्रमाणे आपण इथं मल्टी सिलेक्ट केलं होतं. त्यानंतर स्टँडिंग क्रॉप त्याचप्रमाणे जे की दुष्काळामुळे आपलं जी काही भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे इथं वेळ तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. जे की तुम्ही इथं वेळ दिनांक सेट वगैरे केलं होतं त्याचप्रमाणे इथं AM आहे की PM आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आपण AM सिलेक्ट केलं होतं. त्याचप्रमाणे इथं टक्केवारी इथं टाकायची आहे. फोटो काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर हे जी इन्फॉर्मेशन आहे मी इथं डेमोसाठी फिल करत आहे. तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या फिल करायची आहे. समाविष्ट करा. कमेंटमध्ये तुम्हाला काहीच टाकायची आवश्यकता नाही. तर इथं अपलोडिंगसाठी थोडा वेळ लागेल. अपलोडिंग झाल्यानंतर इथून तुम्हाला सक्सेसफुलीचा एक मेसेज येईल. तर अशा प्रकारे जे तुम्ही घरबसल्या न करता शेतामध्ये जाऊनच तुम्हाला इथं क्लेम करायचा आहे. तरच तुमचा जो काही क्लेम आहे ते यशस्वीरित्या सक्सेसफुली होईल. तर ज्यांनी क्लेम केलेला नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर क्लेम करून घ्यायचा आहे. अन्यथा तुम्हाला पीक विमा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम ही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत. तर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अधिक आहे त्यांच्या खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर अशा सब्जेक्टसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.